वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे जी पद्मा असते ती जेवायला नको म्हणत असते. पूर्वाने जेवण आणलेलं असतं तर पद्मा नको काकू मला नको आहे काही खायला असं सांगते. त्यावर मग पद्मा ही असं म्हणाल्यावर पूर्वा लगेचच तिला म्हणू लागते, पद्मा अगं हे असं करून कसं बरं चालेल आणि जेवण नको याला काय अर्थ आहे पद्मा? अगं न जेवल्याने काय होणार आहे? काही मिळणार आहे का तुला? नाही का नाही? अगं ऐक माझं थोडं खाऊन घे बरं पद्मा. पद्मा नकोच म्हणत असते. इतक्यात ऊर्जाचा फोन येतो. ऊर्जाचा फोन आल्यावर लगेचच पूर्वा म्हणते, ऊर्जा बरं झालं ऊर्जा तूच फोन केलास. बघ इकडे या पद्माकडे ही काय म्हणते, म्हणे मला खायलाच नको आहे. त्यावेळी ऊर्जा ही म्हणत असते, दे पूर्वाकडे आई. त्याबरोबर लगेचच ऊर्जा पूर्वाला पद्माकडे देते पूर्वा फोन आणि मग ऊर्जा म्हणू लागते, काय झालं पद्मा तू जेवत का नाही आहेस? पद्मा अगं हे असं करून कसं चालेल? पद्मा म्हणत असते, ताई पुन्हा ती लोक मला त्रास तर देणार नाहीत ना? पुन्हा तर आता तसं काही. त्यावर ऊर्जा म्हणते, पद्मा पद्मा हे बघ तू प्लीज पहिले शांत हो बरं. आणि पद्मा तू असा विचारच का करतेस? हे बघ पुन्हा असं काहीही होणार नाही आहे. आता त्या लोकांची किती बदनामी होती आहे बघितलंस ना? एकदा टी व्ही चॅनल चालू कर, न्यूज बघ, मग तुला समजेल की आता पुन्हा कधीच ती लोक तुझ्या नागदी लागणार नाही. अगं आता आहे ना त्या लोकांची जेवढी झालेली बदनामी आहे ना तेवढीच सोडवता त्यांच्या नाकीस न येणार आहेत. पुन्हा तुझ्या नादी लागण्याचा कोणी विचारही करणार नाही. कळलं का तुला? त्यावेळी मग पद्मा ही म्हणत असते, ठीक आहे ताई. त्याबरोबर मग लगेचच ती पूर्वाला फोन देते. पूर्वा ही ऊर्जाला म्हणते, बोल ऊर्जा. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आई आता काळजी करू नकोस, पद्मा जेवेल. आणि हो आई पद्माची काळजी घ्या. त्याबरोबर लगेचच पूर्वा हो मी आहे इथे, तू निश्चिंत राहा असं ऊर्जाला सांगते. त्याच्यानंतर मग लगेचच पूर्वा ऊर्जाला विचारते, ऊर्जा तुझ्या सासरी सगळं काही ठीक आहे ना? मला तू जरी इथे आली नसशील तरीसुद्धा इकडे पद्माने सगळं अगदी व्यवस्थित डिटेलमध्ये सांगितलं आहे. त्यावर ऊर्जा म्हणते, हो आई इथे सगळं ठीक आहे, तू इथली काहीच काळजी करू नकोस. त्यानंतर मग आता लगेचच पूर्वा ही पद्माला म्हणते, पद्मा खायला घे बरं आता तू. बरं मी एक काम करते, मी ना तुला आता माझ्याच हाताने खाऊ घालते. आणि मग चक्क आता लगेचच इकडे पद्माला पूर्वाच खायला घालू लागते. त्याबरोबर मग आता त्या दोघीजणी तिकडे बसलेल्या असतात आणि खात असतात. तर आता पूर्वा एवढं प्रेमाने खाऊ घालत असल्यामुळे पद्माच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. आता पद्माच्या डोळ्यात असे अचानक अश्रू आल्यावर पूर्वा लगेचच म्हणते, पद्मा पद्मा अगं असं रडू नको बरं. असं आता जेवणाच्या भरल्या ताटावर डोळ्यातून अश्रू नाही काढायचे बाळा. त्यावर पद्मा म्हणत असते, काकू तुम्ही आणि ऊर्जाताई आहात म्हणून माझं सगळं ठीक झालं. जर तुम्ही दोघीजणी माझ्या आयुष्यात नसता तर माझं काय झालं असतं मला खरंच कळतच नाही. तुम्ही ना माझ्यासाठी खरं तर देव बनूनच आला आहात. तुमचे उपकार मी कसे फेडू मला खरंच कळतच नाही हो काकू. खरंच तुम्ही दोघीजणी आलात म्हणून माझ्या आयुष्याला अर्थ आला, नाहीतर माझं काय झालं असतं ना देवालाच माहिती. त्याबरोबर लगेचच आता पद्माला पूर्वा म्हणते, पद्मा बाळा हे बघ शांत हो बरं. आणि हे असा विचारही करू नकोस. अगं असं काही नाही, तू शांत हो बरं. त्यावर पद्मा म्हणते, काकू खरंच तुम्ही आलात ना म्हणून सगळं वाचलं. त्याबरोबर मग पूर्वा म्हणत असते, बरं चल आता रडणं थांबव बरं. आणि आता काहीच काळजी करू नकोस. आता पुन्हा ती वाईट माणसं तुझ्या नादीसुद्धा लागणार नाही आहेत. पद्मा म्हणते, नक्की ना काकू की माझं आयुष्य हे असंच संकटांनी आणि संघर्षांनी भरलेलं असेल? मला नेहमीच हा असा अडचणींचा सामना करावा लागेल काकू. त्याबरोबर लगेचच पूर्वा म्हणते, पद्मा अगं काय विचार करतेस, काय बडबड करतेस? असं काही होणार नाही आहे, कळलं ना? आणि मुळात आम्ही आहोत ना सगळे तुझ्याबरोबर, मग तरीही तुला काळजी करण्याची काय गरज आहे? पद्मा म्हणत असते, काकू अहो भीती वाटते आहे मला, आता सतत भीती वाटायला लागली. त्याबरोबर मग लगेचच आता पूर्वा तिला म्हणत असते की तुला घाबरण्याची सुद्धा काही गरज नाही आहे. त्याबरोबर मग आता ती म्हणत असते, अहो पण त्याबरोबर पद्मा म्हणते, काकू खरंच ना? त्यावर लगेचच पूर्वा म्हणते, हो खरंच तुला घाबरण्याची गरज नाही आहे, आहोत ना आम्ही सगळे तुझ्याबरोबर. मग त्यानंतर मग लगेचच आता पद्मा ही जरा रिलॅक्स होते. पूर्वा म्हणते, बरं चल आता पुरे झालं,
आता खाऊन घे बरं पटपट. मग पद्मा आणि पूर्वा ह्या दोघीजणी जेवायला सुरुवात करतात. स्वतःच्या हाताने आता पूर्वाने खाऊ घातल्याच्या नंतर पद्मा ही जरा शांतपणे जेवते. त्याच्यानंतर मग आता दोघीजणी जेवत असतात, एकीमेकीकडे बघत असतात, हसत असतात. इकडे पद्माला जरा बरं वाटत असतं पूर्वाने तिला स्वतःच्या हाताने खाऊ घातल्यानंतर. मग आता दुसऱ्या बाजूला इकडे सगळीकडे बातम्यांवरती हेच फिरत असतं की आमदार दिग्विजय शिर्के यांनी स्वतःच्या मुलाला त्या कोर्ट केसच्या प्रकरणातून वाचवण्यासाठी पद्मा कदमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. पद्मा कदम बरोबर जबरदस्तीने स्वतःच्या मुलाचं लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला. आता हे सगळं काही बातम्यांवरती कंटिन्यू बघून शिर्के टीव्हीच बंद करून टाकतात. त्याबरोबर लगेचच ते आता चिडतात आणि विक्रांतला म्हणू लागतात, काय करतोयस तू हे? बघितलंस? काय गरज काय होती तुला हे सगळं करण्याची? कशाला दाबलास त्या मुलीचा गळा? त्याबरोबर मग आता लगेच पुढे ते म्हणतात, बघतोयस ना? बघ आता बातम्यांवरती सगळीकडे कशी चर्चा सुरू आहे. सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली आहे ही बातमी की तू तिचा गळा दाबलास. त्याबरोबर आता लगेचच विक्रांत म्हणत असतो, मग मी काय करणं अपेक्षित होतं तुम्हाला? तुमच्या सांगण्यावरून मी त्या मुलीबरोबर लग्न करायला तयार झालो होतो ना? त्याबरोबर शिर्के म्हणत असतो, पण आता बघतोयस ना काय झालंय ते? CM ऑफिसमधून फोन आला होता मला. CM ऑफिसमधून त्यांनी काय सांगितलं माहिती आहे? पुढच्या काही दिवसात जर ह्या सगळ्या प्रकरणाचा छडा मी नाही ना लावला तर माझ्याकडून माझ्या सर्व पॉवर्स ते लोक काढून घेणार आहेत. कळतो तुला या शब्दांचा अर्थ? सगळ्या पॉवर्स माझ्या काढून घेतल्या जातील. आणि फक्त एवढ्यावरच थांबले नाही येतं ते. त्यांनी मला लवकरात लवकर हालचाली करा, नाहीतर खरोखर काहीतरी होईल असा सुद्धा आदेश दिलाय. त्याबरोबर मग आता लगेचच तो म्हणत असतो, फक्त फोनवरतीच थांबलंय ना हे सगळं? त्याबरोबर शिर्के म्हणतात, फोनवरतीच थांबलंय ना म्हणजे? त्यावर विक्रांत म्हणतो, अहो म्हणजे फक्त धमकी दिली आहे ना त्यांनी तुम्हाला, मग झालं तर. मग त्यामध्ये एवढं घाबरण्यासारखं काय आहे? पप्पा उगाच टेन्शन घेऊ नका, चिल करा. त्याबरोबर शिर्के म्हणतात, काय म्हणालास? चिल करा पप्पा. अरे म्हणजे तुला काय वाटतं नेमकं त्यांनी काय करायला हवं होतं? माझ्याकडून माझ्या पॉवर्स काढून घेतल्यावर तुझं समाधान झालं असतं का? त्याबरोबर मग लगेचच विक्रांत म्हणत असतो, अहो पण तुम्ही मला का बोलताय? तुम्ही मला का दोष देताय? माझा काय संबंध आहे या सगळ्याशी? त्याबरोबर मग शिर्के म्हणतो, संबंध काय म्हणजे? त्यावर विक्रांत म्हणतो, संबंध काय म्हणजे माझा काय दोष? कळलं? हे सगळं केलं कुणी? सांगा ना, हे सगळं केलं कुणी? या सगळ्याचा मास्टरमाइंड कोण आहे? कुठे आहे? तो हर्षवर्धन जहागीरदार, ज्याने आपल्याला हे सगळं करायला लावलं, ज्याने माझं लग्न त्या पद्मा कदम बरोबर ठरवलं, बरोबर? त्याचं नाव कुठे आहे या सगळ्या प्रकरणात? बाबा अहो आपण फसतोय, आपल्याला फसवतायत ते हर्षवर्धन जहागीरदार आणि त्यांचा तो मुलगा आणि त्यांची ती सून. लक्षात घ्या, जर खरोखर त्या हर्षवर्धन जहागीरदारमध्ये आणि त्या ऊर्जामध्ये जर इतके टोकाचे वाद असते तर आज बरोबर त्या ऊर्जा शिंदेने त्या हर्षवर्धन जहागीरदारचं नाव घेणं ठरवून टाळलं असतं का? नाही ना. पण काय झालं, बरोबर तिने ह्या सर्व प्लॅनच्या मास्टर माइंडचं हर्षवर्धन जहागीरदारचंच नाव नाही घेतलं, आपल्या दोघांची नावं बरोबर घेतली. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता ऊर्जा आणि शौर्यसुद्धा तीच बातमी बघत असतात. आमदार दिग्विजय शिर्के यांनी स्वतःच्या मुलाला कोर्ट कचेरीतून वाचवण्यासाठी पद्मा कदम हिच्याबरोबर लग्न लावून देण्याचा केला प्रयत्न, पण शेवटी सत्य आलं उघडकीस. पद्मा कदम हिच्यावरती आमदार दिग्विजय शिर्के यांचा मुलगा विक्रांत शिर्के याचं काहीही प्रेम वगैरे नसून हा सगळा फक्त एक बनाव होता. त्याबरोबर मग शौर्य म्हणतो, ऊर्जा येस आपल्या मनासारखं घडलं सगळं. त्यावर ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, आपल्या मनासारखं घडलं असं आपण म्हणायला नको. ह्या केसमध्ये ना आपण लगेच कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचायला नको, कारण कधी काय होऊ शकतं या केसमध्ये आणि कधी काय, काहीच कळत नाही मला. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं आता काय होणार आहे? आता झालं की, आता तर सगळं यांचं पितळच आपण उघडं पाडलेलं आहे, मग आता काही भीती असण्याची शंकाच नाही ना. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे शिर्के ह्याला आता विक्रांत म्हणत असतो, डॅड अहो फसवलंय आपल्याला, फसवलंय त्या
हर्षवर्धन जहागीरदारने, आणि हे तुमच्या लक्षातच येत नाही आहे, तो हर्षवर्धन जहागीरदार तो ह्या सगळ्या प्रकरणात अडकायला हवा होता ना. जर आपण अडकतोय तर तोही अडकायला हवा होता. पण घडलं का तसं? नाही. तो अडकला का ह्या सर्व प्रकरणात? नाही. अडकलो कोण? अडकलो आपण. डॅड, अहो हे बरोबर ना ठरवून केलेलं कट कारस्थान आहे. मुद्दामून जाणून बुजून आपल्याला ह्या सगळ्यामध्ये अडकवलंय. कळत नाही आहे का तुम्हाला? अहो तो विक्रांत, तो हर्षवर्धन जहागीरदार काय म्हणाला होता तुम्हाला, की पुढच्या 10 दिवसात त्या ऊर्जा शिंदेला घरातून बाहेर काढेल. आपल्या अर्पिताची काय अवस्था झाली आहे? आपल्या अर्पिताला त्यांच्या घरची सून व्हायचं आहे. होणार आहे का हे आता? तरीही त्याने काय केलं? त्याने आपल्याला खोटी आश्वासनं दिली. त्याने काय सांगितलं, की तो त्या ऊर्जा शिंदेला पुढच्या 10 दिवसाच्या आत घरातून बाहेर काढेल. काढलंय का अजून त्याने त्या ऊर्जा शिंदेला घराच्या बाहेर? नाही काढलेलं डॅड. तो फक्त आपल्याला टोप्या लावतोय आणि आपण त्या टोप्या घालतोय. आपण त्याच्या जाळ्यात फसतोय. कळतंय तुम्हाला डॅड? कळतंय ना? आत्ता तरी विचार करा, डोळे उघडा. तो हर्षवर्धन जहागीरदार तुम्हाला वाटतो तितका चांगला नाही आहे. ह्या सर्व प्लॅनमध्ये खरं तर मास्टर माइंड तो होता, पण अजूनही तो या सगळ्यात कुठेच नाही आहे. तो ह्या सगळ्याच्या नामानिराळाच आहे. तो ह्या सगळ्यातून सहज सुटला, निसटला. त्याबरोबर मग शिर्केसुद्धा विचार करतात, की हो, विक्रांत जे काही बोलतोय त्यामध्ये चुकीचं असं काही नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे शौर्य आणि ऊर्जा बोलत असतात. ऊर्जा म्हणत असते, शौर्य, आता त्या शिर्केंचा एवढा मोठा अपमान झालाय म्हटल्यावर ते काही गप्प बसणार नाही आहेत. आता तू बघतच राहशील की ते पुढे कशी आणखीन एखादी मोठी खेळी खेळतील ते. शौर्य, तुला वाटतात ना तितके ते शिर्के अजिबातच सरळ आणि साधे नाही आहेत. ते शिर्के खरोखर खूप खूप आतल्या गाठीचे आहेत. ते आता पुढे पद्माच्या बाबतीत नक्की काय करू शकतात ना, ह्याचा अंदाजही तुला नाही आहे. त्याबरोबर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, तू काळजी करू नकोस. त्या शिर्केने आता काहीही केलं ना तरी तो आपलं काहीच वाकडं करू शकणार नाही आहे. ऊर्जा म्हणते, शौर्य, बरोबर आहे तुझं. त्याबरोबर शौर्य म्हणतो, ऊर्जा सॉरी. त्यावर ऊर्जा म्हणते, काय झालं शौर्य? त्यावर शौर्य म्हणतो, नाही, मी पुन्हा कामाबद्दलच बोलायला लागलो ना म्हणून. त्यावर ऊर्जा म्हणते, खरं तर सॉरी मी म्हणायला हवं आहे शौर्य, कारण गेले काही दिवसात आपल्या दोघांमध्ये ही जी काही भांडणं वगैरे होत आहेत ना, ते सगळं मला बिलकुलच आवडत नाही आहे. पण काय करू? त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा, अगं इट्स ओके. हे बघ, जर तू ब्लॅकमेल करणार नसशील तर मलासुद्धा तुला एक गोष्ट सांगायची. ऊर्जा म्हणते, ब्लॅकमेलिंग? बोल ना, काय झालं आहे शौर्य? त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, मी ना तुझ्याबरोबर न बोलता गप्प राहूच शकत नाही. मी तुझ्याबरोबर गप्प राहून जर बघितलं ना तर मला करमतच नाही. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य, खरं सांगू का, तुझ्याशी न बोलता मलासुद्धा करमतच नाही. तुझ्याशी न बोलता मी सुद्धा नाही रे राहू शकत, खरंच. त्याबरोबर आता ऊर्जा आणि शौर्यमधलं भांडणसुद्धा मिटलेलं असतं. मग शौर्य ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा, तुला माहिती आहे, आज जेव्हा आपण तिकडनं घरी आलो त्याच्यानंतर मी तुला मिठीत घेतलं तेव्हा मला केवढं भारी फील झालं. मला खूप बरं वाटलं ऊर्जा. जगातलं सगळं सुख माझ्याजवळ असल्यासारखं एका क्षणासाठी भासलं. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य, खरं सांगू, मलासुद्धा तसंच काहीतरी वाटलं. खूप बरं वाटलं मलासुद्धा. त्याबरोबर मग आता शौर्य आणि ऊर्जा एकमेकांबरोबर बोलत असतात. ऊर्जा म्हणते, शौर्य, आपण ना पुन्हा कधीच असं भांडायचं नाही. शौर्यसुद्धा होकार देतो. त्यानंतर दोघं नवरा बायको खूप खुश होतात आणि पुन्हा एकदा एकमेकाला जवळ करतात. आता दोघंजण तिथे बसलेले असतात. मग आता त्या दोघांचं इकडे छान सगळं सुरळीत सुरू असतं. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता दिव्या मात्र झोपायला गेलेली असते. तर ऊर्जा ही शौर्याला म्हणत असते, शौर्य, एक गोष्ट मात्र या सगळ्यात खूप बरी झाली, ती म्हणजे पद्मा सेफ आहे. शौर्य म्हणतो, हो ऊर्जा, अगदी बरोबर बोललीस तू. त्यावर ऊर्जा म्हणत असते, बरं चल शौर्य, आता आपण पण जाऊया. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा, अगं आपल्याला आज आपला वेळ असा मिळालाच नाही. आपण आज तर फक्त केसबद्दलच बोललो. त्यावर ऊर्जा म्हणते, पण आज आपल्या दोघांमधलं जे भांडण होतं, आपल्या दोघांमधलं जे अंतर होतं ते तर आपण संपवलं आहे ना. मग काळजी करायची काय गरज आहे? त्यावेळी शौर्य हा म्हणत असतो, ऊर्जा, तुझ्या तोंडून हे शब्द ऐकायलासुद्धा मला ना खूप भारी वाटतंय. आपल्यातलं अंतर संपलं आहे ऊर्जा. फायनली आपल्यातलं अंतर संपलं आहे. त्यावेळी ऊर्जा म्हणत असते, बरं चल, पुरे झालं आता, जा आवर. त्याबरोबर शौर्य म्हणतो, मी पण जातो,
तू सुद्धा जा. पण ऊर्जा, एक गोष्ट लक्षात ठेव, मी कायम असेन तुझ्यासोबत. तुला जिथे गरज असेल ना तिथे 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 तू जेव्हा जेव्हा बघशील ना तेव्हा तेव्हा तुला प्रत्येक क्षणी, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी मी दिसेन. त्यावर ऊर्जा म्हणते, माहिती आहे मला. आणि तुलासुद्धा जेव्हा कुठली अडचण असेल ना किंवा जेव्हा तुला माझी गरज असेल ना तेव्हा मी सुद्धा तुझ्यासाठी, तुला हवं तेव्हा, तुला हवं तिथे असेन. खरंच. त्यावेळी हे ऐकून शौर्याला बरं वाटतं. त्यानंतर शौर्य पुन्हा स्वतःचे हात पसरतो आणि ऊर्जाला मिठीत यायला सांगतो. ऊर्जासुद्धा ताबडतोब, अगदी एका क्षणाचाही विलंब न करता पुन्हा एकदा शौर्याच्या घट्ट मिठीत येते. दोघं नवरा बायको एकमेकांना मिठी मारून बसलेले असतात. आता दोघंही खूप खुश असतात. शौर्य म्हणतो, ऊर्जा, मला आत्तासुद्धा पुन्हा खूप खूप भारी वाटतंय, खूप बरं वाटतंय. ऊर्जा म्हणते, हो ना, मलासुद्धा तसंच वाटतंय, मलासुद्धा खूप बरं वाटतंय शौर्य. त्यानंतर मग आता इकडे ऊर्जा ही रूममध्ये येते. आता दिव्यात पाणी पिऊन पुन्हा झोपायला त्यावेळी चाललेली असते. आता ऊर्जाला बघून तर दिव्या आणखीन पटकन झोपी जात असते. ऊर्जा म्हणते, दिव्या थांब. त्यावर दिव्या म्हणते, ऊर्जा काय आहे तुझं, मला झोप आली आहे, मला झोपू दे. ऊर्जा म्हणते, दिव्या मला तुझ्याशी बोलायचं आहे. दिव्या म्हणते, ऊर्जा ही वेळ आहे का आत्ता बोलण्याची? हे बघ, तुला जे काही बोलायचं असेल ते तू उद्या बोलू शकतेस, आत्ता झोपू दे मला, आता मला झोप आली. त्यावर ऊर्जा म्हणत असते, दिव्या थांब, तुला कळत नाही आहे का थांब सांगितलेलं? मी तुझ्याबरोबर मघापासून बोलण्याचे प्रयत्न करते आणि तू मघापासून नाटक करतेस. थांब, अजिबात झोपायला वगैरे काही जाऊ नकोस हा, मला तुझ्याशी खरंच महत्त्वाचं बोलायचं आहे. हां. त्याबरोबर मग आता ऊर्जाचं हे रौद्ररूप पाहून दिव्या तर प्रचंड घाबरलेलीच असते. तर ऊर्जा म्हणत असते, काय गरज होती तुला? काय गरज होती हे सगळं करण्याची? दिव्या म्हणते, ऊर्जा मला खरंच झोप आली आहे गं, माझ्या डोळ्यांवर खूप झोप आहे, तू नंतर बोल माझ्याशी. त्यावर ऊर्जा म्हणते, हो का, एवढी झोप आली आहे का तुला? एकच सेकंद. आणि मग ऊर्जा तिथलं पाण्याचा ग्लास घेते आणि ताबडतोब दिव्याच्या तोंडावरती पाणी मार किंवा पाणी पी असं दिव्याला म्हणते. दिव्या म्हणते, काय बोलतेस तू हे ऊर्जा? त्यावर ऊर्जा म्हणते, हो, तोंडावर एकतर पाणी मार किंवा पाणी पी, मग तुझी झोप जाईल, त्याच्यानंतर आपण बोलूया, घे घे. त्याबरोबर मग लगेचच दिव्या पाण्याचा ग्लास घेते आणि पाणी पिते. त्यावर ऊर्जा म्हणते, काय गरज होती तुला पद्माच्या आणि विक्रांतच्या लग्नामध्ये पडण्याची? कोणी सांगितलं होतं तुला हा नसता आगाऊपणा करायला? हां. त्याबरोबर मग दिव्या म्हणत असते, ऊर्जा हे सगळं मी स्वतःच्या मनाने नव्हतं केलं, खरंच. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, माहिती आहे मला, माहिती आहे, हे सगळं तू तुझ्या मनाने नव्हतं केलंस, मला सगळं माहिती आहे ना. तेच तर म्हणते मी तुला, काय गरज होती तुला हा सगळा आगाऊपणा करण्याची? कोणी सांगितलं होतं तुला हे सगळं करायला? तुला माहिती आहे का तू काय करायला जात होतीस ते? परिणामांचा विचार न करता तू कशी काय एखादी गोष्ट करू शकतेस गं? एखाद्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला तू निघाली होतीस, तुला काहीच वाटलं नाही का? त्याबरोबर मग आता पद्मा ही झाली तर नाही ना बरबाद, मग असं आता दिव्या म्हणते. त्यावर ऊर्जा म्हणते, दिव्या काय बोलतेस तू, तुझं तुला तरी कळतंय का? त्यावर दिव्या म्हणते, हो, मला अगदी व्यवस्थित कळतंय आणि मुळात हे सगळं मी माझ्या मर्जीने केलं नव्हतं. तुला काय गरज होती गं तिकडे यायची? आलीस ना, मोडलंस ना लग्न, मग नाही झाली पद्मा बरबाद, सोडून दे आता. केलंस ना तेव्हा जे करायचं होतं ते, मग आता मला कशाला जाब विचारायला आली आहेस इकडे पुन्हा? जाऊ दे, मला झोपू दे. त्याबरोबर ऊर्जा म्हणत असते, दिव्या काय बोलतेस तू, तुझं तुला तरी कळतंय का? भानावरती आहेस का तू? लक्षात ठेव, हे सगळं तू ज्या लोकांसाठी करतेस ना, ती लोकं उद्या तुला लक्षात ठेवणार नाही आहेत, कधी तुला बाजूला काढून फेकतील ना, तुलासुद्धा कळणार नाही आहे. त्यावर दिव्या म्हणत असते, ए जा गं जा, मला झोपू दे, उगाच सतवू नकोस. आणि हो, लक्षात ठेव ऊर्जा, मला जे मिळवायचं आहे ना ते खूप वेगळं आहे आणि तुला जे हवं आहे ना ते खूप वेगळं आहे. त्यामुळे आपल्या दोघींचे विचार कधीच जुळणार नाही आहेत, समजलं ना तुला? मला जे हवं आहे ते मी मिळवणार. ऊर्जा म्हणत असते, हे बघ, तुला काय करायचं आहे ना त्याच्यामध्ये मला काहीही रस नाही आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे दिव्या, माझ्यापासून आणि माझ्या गोष्टींपासून लांब राहायचं, समजलं ना? मी तुला फक्त एवढी एकच गोष्ट सांगायला आली आहे. बाकी तुझ्याशी बोलण्यात काय, मला तर तुझं तोंड बघण्यातसुद्धा इंटरेस्ट नाही आहे. पण मी माझ्या गोष्टीत पडायचं नाही, या गोष्टीची पुन्हा एकदा तुला आठवण करून देण्यासाठी इथपर्यंत आली आहे. त्याबरोबर मग दिव्या म्हणत असते, ए चल चल गं, जा ऊर्जा, मला अक्कल शिकवू नकोस. त्यावेळी ऊर्जा म्हणत असते, दिव्या मी बोललेले शब्द व्यवस्थित लक्षात ठेव, माझ्या गोष्टीत पडायला पुन्हा जाऊ नकोस. त्याबरोबर मग मात्र आता लगेचच दिव्या ही ऊर्जाला म्हणते, निघ निघ, चल लवकर निघ. त्याबरोबर मग
ऊर्जा मनातल्या मनात म्हणत असते, दिव्या तू खरं तर खूप मोठी चूक करतेस जी तुला आत्ता कळत नाही आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूला दिग्विजय शिर्के हर्षवर्धनकडे आलेले असतात आणि ते त्याला विचारतात, मला तारीख सांगा दोन्ही मुलांच्या लग्नाची, त्या ऊर्जा शिंदेला घरातून बाहेर हकलवण्याची. माझ्याबरोबर चालाकी नाही नाहीतर मग. त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणतो, नाहीतर मग. तर दुसऱ्या बाजूला शौर्यच्या फोनवर अर्पिताचा फोन येतो. शौर्यला ऊर्जा विचारते, कोणाचा फोन आहे रे? शौर्य म्हणतो, क्लायंट आहेत, मी आलोच. आणि मग तो पुढे जात म्हणतो, हो अर्पिता, मी तुला भेटायला येणारच होतो. आणि हे बोलणं ऊर्जाने ऐकलेलं असतं. आता शौर्य ऊर्जाकडे बघत असतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो.